we'll start addressing mechanism, remaining portion of this part, that is addressing mechanism in TCP/IP, or we can say IP addressing. May I audible? May I Yes, sir. audible? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. Okay. So we'll start this remaining part. In our last lecture, we had seen about the various classes of IP addresses in the classful IP addressing. Classful IP addressing का मतलब ही वही है कि यहाँ पर क्लासेस को डिफाइन किया जाता है, और क्लासलेस IP एड्रेस ये क्लासफुल IP एड्रेस को ओवरकम करने के लिए, उसके जो भी प्रॉब्लम्स है उसको ओवरकम करने के लिए क्लासलेस IP एड्रेस, वहां पे कोई क्लास आइडेंटिफाई नहीं होता है, कोई क्लास डिफाइन नहीं होता है. यहाँ पर क्लासफुल एड्रेसिंग में क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी हमने ये आयपी ऍड्रेसेस देखे थे. तो ये कैसे, तर हे जे आहेत क्लासेस हे दोन पार्ट मध्ये डिवाइड केल्या जातात. आता ब्रॉडली आपण इथे नेट आयडी आणि होस्ट आयडी असं म्हणू, पण जेव्हा आपण क्लासलेस स्टार्ट करू त्यावेळेस आपण अजून एक तिसरा त्यामध्ये आयडी स्टडी करू. तर इथे आता क्लास ए चा, क्लास बी चा, क्लास सी चा आणि ह्या तिघांचाही दोन पार्ट मध्ये डिव्हिजन होत असते, नेट आयडी आणि होस्ट आयडी. क्लास डी आणि क्लास सी चं का नाही होत, कारण की क्लास डी हा मल्टीकास्ट ऍड्रेस आहे आणि क्लास सी हा रिझर्व्ड आहे, अजून तो यूज मध्ये आलेला नाही आहे. तर इथे पहिला पार्ट हा नेट आयडीचा असतो, दुसरा पार्ट हा होस्ट आयडीचा असतो. तर पहिला पार्ट क्लास ए साठी किती बीटचा असेल, तर तो 8 बीटचा नेट आयडी असतो, आणि उरलेले 3 बाइट्स जे आहेत हे होस्ट आयडी असतात क्लास ए साठी. तसंच क्लास बी साठी 2 बाईट हे क्लास बी चे असतात, 2 बाईट हे नेट आयडी साठी असतात, आणि 2 बाईट उरलेले 2 बाईट होस्ट आयडी साठी असतात. तर होस्ट आयडी आपण कसं आयडेंटिफाय करतो या क्लास सी मध्ये, जर आपण क्लास सी यूज करत असतो तर शेवटचाच फक्त ऑक्टेट आपण चेंज करतो, अदरवाइज फर्स्ट 3 बाइट्स ऑक्टेट्स आर अनचेंज्ड. तो कारण की तो नेटवर्क आयडी आहे, तो नेट आयडी म्हणजे नेटवर्क आयडी, आणि होस्ट आयडी म्हणजे आपण जे काही युजर्स तिथे यूज करतो आयपी ऍड्रेसेस, आपण त्याला होस्ट म्हणतो, तर ते होस्ट साठी आयडी असतात. तर हे शेवटचे 2 हे डिवाइड केल्या नाही जात. आता इथे लिहिलेलं आहे, आधीच लिहून ठेवलेलं आहे मी हे, की इन क्लास ए 1 बाईट डिफाइन द नेट आयडी अँड 3 बाइट्स डिफाइन द होस्ट आयडी. लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, क्लास ए साठी जर का नेट आयडी असेल तर कसा असेल. आता नेट आयडी आपल्याला काढायचा आहे, तो कसा काढायचा आपण फास्ट मध्ये तो घेऊ. मी प्रश्न विचारेल तुम्हाला, पण जर उत्तर येत असेल तर फटकन उत्तर द्या, अदरवाइज स्किप इट. मी सांगेल ते काय असेल ते. इन क्लास बी 2 बाइट्स अँड नेट आयडी अँड 2 बाईट होस्ट आयडी. क्लास सी मध्ये 3 बाईट हे नेट आयडी असतात आणि शेवटचा बाईट हा होस्ट आयडी असतो. आता हा क्लास ए आहे. आपल्याला क्लास ए माहिती आहे आता की पहिला बाईट हा नेट आयडी आहे आणि उरलेले 3 बाईट हे होस्ट आयडी आहेत. तर इथे 0 to 7 हे काय असतील, पहिला नेट आयडी, आणि 8 to 31 हे काय असतील, होस्ट आयडी. तर याच्यामध्ये सो दॅट क्लास ए डिव्हाइड्स इंटू 2⁻⁷, दॅट इज 128 ब्लॉक. कारण की 7 नेट आयडी मध्ये फक्त 7च बीट यूज केले जातात, म्हणून 2⁻⁷. तर किती ब्लॉक्स इथे होतील आता, 128 ब्लॉक. म्हणजेच काय की 128 नेटवर्क्स इथे आपण तयार करू शकतो. सो द नंबर इज लेस बिकॉज सम ब्लॉक्स आर रिझर्व्ड ॲज स्पेशल ब्लॉक्स. तर नेट आयडी, नेट 0, नेट 1, नेट 2 असे आपण 128 0 ते 127 म्हणजे टोटल 128 ब्लॉक्स म्हणजे व्हेरियस नेटवर्क्स, व्हेरियस ऑर्गनायझेशन, वेगवेगळ्या 128 ऑर्गनायझेशनला आपण हा क्लास ए 128 ब्लॉक मध्ये आपण डिवाइड करू शकतो, म्हणजे असाइन करू शकतो. त्यानंतर क्लास बी मध्ये काय आहे, क्लास बी कसा असतो की पहिले 2 बाईट हे नेट आयडी असतात आणि उरलेले 2 बाईट हे होस्ट आयडी असतात. तर याच्यामध्ये पहिला ऍड्रेस आणि शेवटचा ऍड्रेस सोडून 16 पैकी, म्हणजे पहिले नेट आयडी मध्ये किती आहेत, 16 बाईट आहेत, 16 बीट्स आहेत ना, 16 बीट्स.
तर त्याच्यामध्ये पहिला बीट म्हणजे 0 सोडून द्यायचा आणि शेवटचा 16 तो सोडून द्यायचा, तर किती होतात? 14 होतात. तर 2⁴ एवढे ब्लॉक्स हे आपण असाइन करू शकतो 2⁴ ऑर्गनायझेशनला, म्हणजे 2⁴ नेटवर्क्सला. तर टोटल नेटवर्क्स किती बनतात इथे? 16,384 नेटवर्क्स बनतात ह्या क्लास बी मध्ये. क्लास सी मध्ये पहिले 3 बाईट्स जे आहेत, पहिले 3 बाईट्स हे आपण ऍज अ नेट आयडी म्हणून करतो. तर 24 असतात, 24 पैकी 21 आपण यूज करतो. युजेबल किती आहेत? 21 आहेत, 21. 2⁻21 म्हणजे एवढे आपण नेटवर्क्सला आपण देऊ शकतो. सो ब्लॉक कंटेन्स 256 ऍड्रेसेस. ब्लॉक्स किती आहेत? दिस नंबर ऑफ ब्लॉक्स. आणि प्रत्येक ब्लॉक मध्ये आपण किती ऍड्रेस देऊ शकतो? 256. सो दॅट कॅन बी असाइन दिस मच ऑर्गनायझेशन्स. ठीक आहे. तर हे झालं क्लास सी. क्लास डी मध्ये आपण असा कुठलाही डिवाइड तर करत नाही, हा मल्टीकास्टिंग साठी आहे. सो आपण ते नंतरच्या सेक्शन मध्ये आपण पाहू. आणि क्लास सी हा तर रिझर्वडच आहे, त्याच्यामुळे तो आपण इथे क्लास ए, क्लास बी, क्लास सी फक्त आपण इथे स्टडी करणार आहोत. क्लास ई हा रिझर्वड आहे, आपण तिथे यूज करणार नाही. तर याच्यामध्ये आपण पाहिलं की एक नेट आयडी आहे, दुसरा होस्ट आयडी आहे, म्हणजे आपण म्हणू याला 2 लेव्हल ऍड्रेसिंग. 2 लेव्हल ऍड्रेसिंग. तर 3 लेव्हल ऍड्रेसिंग मध्ये एक तिसरा आयडी सुद्धा येत असतो, तो आपण नंतर पाहू. The whole purpose of IP4 addressing is to define a destination of an internet packet. इंटरनेट पॅकेटचा डेस्टिनेशन ऍड्रेस असाइन करण्यासाठी, डिफाईन करण्यासाठी म्हणून आपण IP4 ऍड्रेसिंग इथे यूज करत असतो. When classless addressing was designed, it was assumed that the whole internet is divided into many networks and each network connects many hosts. हा तर सिंपल कॉन्सेप्ट होता ज्यावेळेस आपण क्लासलेस आयपी ऍड्रेसिंग यूज केला किंवा डिझाईन केला, त्यावेळेस असं अझम्पशन होतं की पूर्ण नेटवर्क हा, इंटरनेट हा वेगवेगळ्या नेटवर्क्स मध्ये डिव्हाइड केला जाईल आणि वेगवेगळ्या नेटवर्क्सला वेगवेगळ्या टाईपचे कम्प्युटर्स तिथे कनेक्ट केल्या जातील. सो दॅट इज द बेसिक मोटो ऑफ डिझायनिंग दिस IPv4. आपण त्याला म्हणू की इंटरनेट इज नथिंग बट अ नेटवर्क्स ऑफ नेटवर्क, कारण की इंटरनेट हा डिव्हाइड केला जाईल वेगवेगळ्या नेटवर्क्समध्ये आणि वेगवेगळ्या नेटवर्क्सला आपण जेव्हा एकत्र कनेक्ट करू तर त्यावेळेस त्याला आपण म्हणू इंटरनेट. सो हा नेटवर्क आपण कधी क्रिएट करतो किंवा कधी एस्टॅब्लिश करतो? जेव्हा आपल्याला आपलं ऑर्गनायझेशन किंवा आपलं नेटवर्क हा इंटरनेटला कनेक्ट करण्याची गरज पडते, त्यावेळेस आपल्याला आयपी ऍड्रेसिंग इथे विचारात घ्यावं लागेल, त्याला गेटवे पण लागतो मग. सो इंटरनेट अथॉरिटीज अलोकेटेड अ ब्लॉक ऑफ ऍड्रेसेस टू द ऑर्गनायझेशन, की हा ब्लॉक तुमचा आहे तर तुम्ही तो यूज करा. तर क्लास ए असेल, क्लास बी असेल किंवा क्लास सी असेल. सो हे 2 लेव्हल ऍड्रेसिंग मध्ये नेट आयडी आणि होस्ट आयडी, याला आपण काय म्हणतो? 2 लेव्हल ऍड्रेसिंग. नेट आयडी आणि होस्ट आयडीच्या मध्ये अजून एक आयडी तिथे टाकल्या जाईल, त्याला म्हणून 3 लेव्हल ऍड्रेसिंग. आपल्याला जास्तीत जास्त 3 लेव्हलच आहे आणि पूर्ण नेटवर्किंग मध्ये सुद्धा 3 लेव्हलच आहे. तर क्लास इथे नेट आयडी हा किती बिट्स आहे? n बिट्सचा. आणि होस्ट आयडी किती आहे? उरलेले 32 टोटल आहे. टोटल 32 बिट आहे ना, 8 बिट प्लस 8 बिट प्लस 8 बिट प्लस 8 बिट, 4 ऑक्टेट आहेत, 32 बिट झाले. सो 32 मायनस उरलेले, मायनस नेट आयडी, उरलेले बिट काय असतील? होस्ट आयडी असतील. तर क्लास ए मध्ये n किती असतो? 8 असतो, मग उरला किती तिकडे? 24. होस्ट आयडी किती? 3 ऑक्टेटचा असेल. क्लास बी मध्ये 16 बिट असेल, इकडे 16 बिट असेल. आणि क्लास सी मध्ये 24 बिट नेट आयडी असेल आणि 8 बिट होस्ट आयडी असेल. आपण आता एक्स्ट्रॅक्टिंग इन्फॉर्मेशन इन अ ब्लॉक मधून आपली इन्फॉर्मेशन म्हणजे नेटवर्कची इन्फॉर्मेशन आपण कशी एक्स्ट्रॅक्ट करणार, आपण कसं काढणार ते. सो आपल्याला माहित आहे ब्लॉक इज अ रेंज ऑफ ऍड्रेसेस. एक ब्लॉक म्हणजे काय? नंबर ऑफ ऍड्रेसेस इन द रेंज, दॅट पर्टिक्युलर रेंज from 0 to 255 to 56 like that. So given any address in the block, we normally like to know the 3 pieces of information about the block. कोणते कोणते आपण इन्फॉर्मेशन त्या ब्लॉक मध्ये आपण एक्स्ट्रॅक्ट करणार किंवा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एक तर आहे नंबर ऑफ ऍड्रेसेस किती आहेत,
है ना. नंबर ऑफ ऍड्रेसेस 2⁻27 आपण म्हटलं होतं, 2⁻21 म्हटलं होतं आपण. त्यानंतर जे काय आपण दॅट डिपेंड्स ऑन द आयपी ऍड्रेसेस. सो दॅट इज नंबर ऑफ ऍड्रेसेस. किती ऑर्गनायझेशनला आपण हा आयपी ऍड्रेस देऊ शकतो, किती नेटवर्क्सला आपण देऊ शकतो. द फर्स्ट ऍड्रेस, दुसरा आपण काय इथे एक्स्ट्रा करायची आहे, पहिला ऍड्रेस, आणि दुसरा शेवटचा काय आहे, लास्ट ऍड्रेस. तर फर्स्ट ऍड्रेस, लास्ट ऍड्रेस आणि नंबर ऑफ ऍड्रेसेस हे आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात आलं तुमच्या की आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे. त्या ब्लॉक मधून एक ऍड्रेस ब्लॉक दिलेला आहे, त्या ब्लॉक मधून आपल्याला नंबर ऑफ ऍड्रेसेस, त्यानंतर फर्स्ट ब्लॉक आणि लास्ट ब्लॉक. सो बिफोर वी एक्सट्रॅक्ट दिस पीस ऑफ इन्फॉर्मेशन वी नीड टू नो द क्लास ऑफ द ऍड्रेस. आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट, क्लास कोणता आहे. क्लास ए आहे, क्लास बी आहे, क्लास सी आहे. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारेल की क्लास ए कसा आयडेंटिफाय करायचा, क्लास बी कसा करायचा, क्लास सी कसा करायचा, तीनच. ठीक आहे, तर तो आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे. देन आफ्टर द क्लास ऑफ द ब्लॉक इज फाउंड, आपल्याला क्लास एकदा मिळाला, वी नो द व्हॅल्यू ऑफ एन. आपल्याला एन ची व्हॅल्यू इथे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर एन ची व्हॅल्यू म्हणजे काय की नेट आयडी आणि 32 मायनस एन. So the length of net ID, n means the length of net ID in bits, हे माहिती असणं आवश्यक आहे. आता इथे पहा, नेट आयडी n बिट आहे आणि होस्ट आयडी काय 32 मायनस एन आहे. आपल्याला माहिती आहे क्लास ए मध्ये n किती असतो, नेट आयडी किती असतो 8, क्लास बी मध्ये 16, क्लास सी मध्ये 24. तर ह्या पद्धतीने कुठलाही ऍड्रेस असू शकतो नेटवर्क मधला, त्यातला पहिला ऍड्रेस कोणता आहे आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे, आपल्याला टोटल किती आहेत आपल्या क्लासमध्ये स्टुडंट्स, 81 स्टुडंट आहेत. हे झाले नंबर ऑफ ऍड्रेसेस. 81 इज द नंबर ऑफ ऍड्रेसेस. सो फर्स्ट ऍड्रेस, रोल नंबर 1 इज द फर्स्ट ऍड्रेस, अँड रोल नंबर लास्ट, दॅट मीन्स रोल नंबर 81 इज द लास्ट ऍड्रेस. सो दॅट इज अ व्हेरी सिम्पल कॉन्सेप्ट. नंबर ऑफ ऍड्रेसेस 81, फर्स्ट ऍड्रेस इज रोल नंबर 1, last address is roll number 81. That's all. So number of addresses कसं काय करायचं आपण इथे ह्या आयपी ऍड्रेसिंग मध्ये, कॅपिटल एन, नंबर ऑफ ऍड्रेसेस कसा कॅपिटल एन, दॅट इज इक्वल टू 2⁻32, कारण की हा 32 बिट आहे. 32 मायनस नेट आयडीचा बिट मायनस एन. लक्षात आला. आता हे तुम्हाला काढता येईल. We can now find these three pieces of information as आपण कसं काढणार ते. The number of addresses in the block आपण हा काढला, number of addresses n equal to capital N equal to 2⁻32 minus n. हा, to find the first address. आता पहिला ऍड्रेस काढायचा आहे. नंबर ऑफ ऍड्रेसेस काढलेले आहेत आपण, आता आपण काढायचा आहे पहिला ऍड्रेस. सो वी keep the n leftmost bit and set 32 minus n rightmost bits all to 0. लेफ्टमोस्ट बीट जे आहेत, n लेफ्टमोस्ट बीट आहेत. आता ते आयपी ऍड्रेसवर डिपेंड आहे की जर का क्लासवर डिपेंड आहे. क्लास ए जर असेल तर 8 बीट हे 1 असतील आणि उरलेले 24 बीट काय असतील 0 असतील. लक्षात आलं. व्हेरी सिंपल. हे पहा, या पद्धतीने बाकीचे सगळे 0 नेट आयडी आणि शेवटचा काय असेल बाकीचे सगळे 1. पहिला ऍड्रेस सगळे 0. मग आता लास्ट ऍड्रेस कसं काढणार. कीप द लेफ्ट मोस्ट बिट ऍज इट इज अँड सेट द 32 मायनस एन राईट मोस्ट बिट्स टू ऑल वन्स. फर्स्ट ऍड्रेस काढायचा असेल तर राईट मोस्ट सगळे बिट 0 करायचे आणि लास्ट ऍड्रेस जर काढायचा असेल तर राईट मोस्ट सगळे बिट 1 करायचे. दॅट इज होस्ट आयडी. आपण म्हणू दॅट इज लास्ट आयडी. पहिला ऍड्रेस, शेवटचा ऍड्रेस आणि टोटल नंबर ऑफ ऍड्रेसेस. पण आता याच्यामध्ये चौथा पण प्रश्न असा येतो की मला 5व्या नंबरचा आयपी ऍड्रेस काढायचा आहे. व्हेरी सिंपल. 5व्या नंबरचा कसा काढणार तुम्ही. पहिल्या नंबरचा 0 आहे, दुसऱ्या नंबरचा 01 असेल, शेवटचा 1 असेल,
त्यानंतर तिसरा 10 असेल, त्याच्यानंतरचा पुढचा 101 असेल. तर ह्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आता एक्झाम्पल आहे, हे त्याचा आन्सर आहे. आयपी ऍड्रेस कोणत्या क्लासचा आहे तो पाहायचा आपल्याला. कोणता क्लास आहे याचा? ए, क्लास ए. हा आयपी ऍड्रेस कोणता आहे? क्लास ए चा आयपी ऍड्रेस आहे 0 to 126. म्हणून पहिले जे नेट आयडीचे जे बिट्स आहेत ते 8च असतील आणि उरलेले हे काय असतील? होस्ट आयडी असतील. म्हणून उरलेले किती आहेत? 24. तो 2⁻²4 हा झाला नंबर ऑफ ऍड्रेसेस. त्यानंतर आपल्याला पहिला ऍड्रेस फाइंड करायचा आहे. टू फाइंड द फर्स्ट ऍड्रेस वी कीप द लेफ्ट 8 मोस्ट बिट्स अँड सेट द राईट मोस्ट 24 बिट्स टू ऑल झिरोज. म्हणजे याचा अर्थ पहिला जो बीट आहे, पहिला जो बाईट आहे तो जशाला तसा ठेवायचा. 73 आपण जशाला तसा ठेवला आणि बाकीचे सगळे काय केले आपण? 0 केले. ठीक आहे. त्यानंतर आता इथे हे जर /8 जर असेल तिथे स्लॅश नोटेशन दॅट गोज अंडर द कॅटेगरी ऑफ क्लासलेस आयपी ऍड्रेस, जे आपण आता सध्या इथे कन्सिडर करत नाहीये. पण तरी सुद्धा /8 याचा अर्थ काय होतो? 8 इज द व्हॅल्यू ऑफ एन. एनची व्हॅल्यू काय आहे इथे? 8 आहे. ठीक आहे. स्मॉल एन म्हणजे लेफ्ट साइडचे बिट्स, त्याला आपण प्रिफिक्स सुद्धा म्हणतो. क्लासलेस मध्ये प्रिफिक्स सुद्धा म्हणतो. प्रिफिक्स किती आहे इथे? 8 आहे. So number of ones in the leftmost bit is 8. So that is /8. The first address is called the network address. पहिला ऍड्रेस काय म्हणतो आपण त्याला? म्हणत असतो नेटवर्क ऍड्रेस अँड इज नॉट असाइन्ड टू एनी होस्ट. पहिला ऍड्रेस कोणालाही देता येत नाही आणि शेवटचा ऍड्रेस सुद्धा कोणालाही देता येत नाही, कारण की तो ब्रॉडकास्ट ऍड्रेस असतो. हा नेटवर्क ऍड्रेस आणि शेवटचा ब्रॉडकास्ट ऍड्रेस. सो फर्स्ट ऍड्रेस इज यूज टू डिफाइन द नेटवर्क. हा झाला सेकंड प्रॉब्लेम, सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये की लास्ट ऍड्रेस फाइंड करायचा. लास्ट ऍड्रेस फाइंड करण्यासाठी काय? सेकंड स्टेपची रिव्हर्स प्रोसेस करायची की लेफ्ट मोस्ट बीट हे सगळे तो जशाला तसाच ठेवायचा. 0 नाही, तो जशाला तसा ठेवायचा आहे आणि उरलेले सगळे 1 करायचे. आता उरलेले 1 कसे करणार तुम्ही? प्रत्येक बाईट मध्ये 111 8 वेळा बाईट 1 आले म्हणजे काय झालं? 255. दुसऱ्यांदा सुद्धा 255, तिसऱ्यांदा सुद्धा 255. ठीक आहे. तर हे झाला दुसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन त्यामधला. सर ते मला फर्स्ट नाही समजलं, ते 2⁻24 कसं आलं? तर याच्या आधी आपण जर गेलो इथे स्टेप मध्ये, तर इथे पहा, इथे दिलेलं आहे की आपल्याला कॅपिटल एन काढायचं आहे, म्हणजे नंबर ऑफ ऍड्रेसेस इन द ब्लॉक. त्या ब्लॉक मध्ये नंबर ऑफ ऍड्रेसेस किती आहेत हे आपल्याला काढायचं आहे. तर टोटल ब्लॉकची लेंथ किती असते? 32 बीट. बरोबर आहे, 32 बीट असते. आणि आता इथे जर का आपण म्हटलं की हा ऍड्रेस कोणत्या क्लासला बिलॉंग करतो, हा आयपी ऍड्रेस कोणत्या क्लासला बिलॉंग करतो, तर हा ए क्लासला बिलॉंग करतो, ए मध्ये. ठीक आहे ना. तर 2⁻32 तर हा फायनल आहे, म्हणजे हा बदलणारच नाहीये. पण त्याचे नेट आयडीचे बिट्स किती आहेत? 8. नेट आयडीचे बिट्स किती आहेत? 8. प्रत्येक ऑक्टेट मध्ये किती बिट्स असतात? 8 बीट असतात. म्हणजे 4 बाईट आहेत त्याच्यामध्ये आयपी ऍड्रेस मध्ये. हा 73 हा पहिला बाईट, 22 दुसरा बाईट, 17 तिसरा बाईट, 25 तिसरा बाईट. ठीक आहे. तर ह्या क्लास ए मध्ये आपण जेव्हा मास्क पाहतो, सबनेट मास्क पाहतो किंवा नेटवर्कचा ऍड्रेस पाहतो, तर त्यावेळेस हा पहिला नेट आयडी कसा याला डिफाईन करतो आपण? सगळे 1, म्हणजे हा ऍज इट इज 73 ऍज इट इज राहील आणि उरलेले 3 बाईट्स जे आहेत हे 0 आहेत. म्हणून इथे 24 हे होस्ट आयडी आहेत. मग आपण काय करतो? हा फॉर्म्युला इथे लावतो. 2⁻32 फिक्स आहे कारण की 32 बीट आहे ते, आणि मायनस नंबर ऑफ वन्स, नंबर ऑफ 1 इन द नेट आयडी. नेट आयडी मध्ये किती नंबर ऑफ वन्स आहेत? 8. 32 सॉरी हा वर आहे इथे 32 मायनस एन, हा किती होतात मग? 24. 32
-8 किती होतात 24. मग 2⁻24 चा हा रिझल्ट आला. आलं का लक्षात? sir. Yes, sir. हा, तर हा इथे परत तो फॉर्म्युला थोडासा गडबड झालेला आहे. 2⁻32 -n पाहिजे, तो मागच्या याच्यात बरोबर होतं, तो खाली आला तो 2⁻32 - n म्हणजे 32 टोटल आहेतच, 32 बीट आहेत आणि पहिले नेट आयडीचे 1 त्याच्यातून मायनस करायचे, तर हे झाले 24. हा झाला पहिला ऍड्रेस. हा पहिला ऍड्रेस जो सॉरी नॉट पहिला ऍड्रेस, इट इज द नंबर ऑफ ऍड्रेसेस इन दॅट पर्टिक्युलर क्लास ए. टू फाइंड द फर्स्ट ऍड्रेस, आता पहिला ऍड्रेस जर पाहायचा असेल आपल्याला तर राईट मोस्ट 24 बीट आपण 0 करतो आणि जशाला तसे बाकीचं ठेवून देतो. 73 ऍज इट इज ठेवतो, बाकीचे सगळे 0 करतो. तो झाला नेटवर्क ऍड्रेस. आणि तिसरा आहे तो ब्रॉडकास्ट ऍड्रेस. ब्रॉडकास्ट ऍड्रेस मध्ये काय करतो, उरलेले 24 बिट्स हे 1 करतो आणि 1 केल्यानंतर काय होते, बायनरी मध्ये 1 केलं तर काय होईल 255 होईल. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने इथे नेटवर्क ऍड्रेस हा असेल, नेटवर्क ऍड्रेस, आणि हा नेट आयडी, सॉरी हा नेट आयडी आहे आणि हा स्पेशल ऍड्रेस आहे. सो 73.255 दॅट इज ब्रॉडकास्ट ऍड्रेस. इट इज ब्रॉडकास्ट ऍड्रेस. तर मॅक्सिमम आपण इथे किती देऊ शकतो पहा. हा सुरुवात केली इथे कारण की हा पहिला देऊ शकत नाही आपण कोणालाच, बिकॉज इट इज नेटवर्क ऍड्रेस अँड इट इज ब्रॉडकास्ट ऍड्रेस. तर हे दोन ऍड्रेस आपण ह्या नेटवर्क मध्ये कुणालाही देऊ शकत नाही. म्हणून इथे पहा, इथे सुरुवात कुठून झाली, 73.0.0.1 पासून सुरुवात झाली आणि 254. तर प्रश्न असा येऊ शकतो की ओनली इन क्लास ए ओनली 255.255.254 addresses are assigned to any block. Why? So the answer is this one. Ki special address, that is a broadcast address, is assigned as this one and it cannot be allotted to any computer system. That's why only this much that particular IP address will be given. दुसरा क्वेश्चन हा फटकन लिहून घ्या तुम्ही आता आणि सबमिट करायचा आहे तुम्हाला आज. हा ऍड्रेस दिलेला आहे तुम्हाला आणि आपल्याला काय इथे फाइंड करायचं आहे, नंबर ऑफ ऍड्रेसेस फाइंड करायचा आहे, त्यानंतर फर्स्ट ऍड्रेस फाइंड करायचा आहे आणि लास्ट ऍड्रेस फाइंड करायचा आहे, सेम ऍज प्रिव्हियस वन. चला आता पुढे आपण जाऊ, दॅट इज नेटवर्क मास्क. नेटवर्क मास्क म्हणजे काय, आताच ते आपण पाहिलं 255 शेवटचे जे येतात 255 राईट साइडचे, दॅट इज कॉल्ड एज नेटवर्क मास्क. आपण त्याला म्हणू की इट इज एक्सट्रॅक्टेड फ्रॉम द नेटवर्क ऍड्रेस, दॅट इज IP address and network address. The router in the internet normally use algorithm to extract the network address from the destination address of a packet. तो destination address it is algorithm actually. Router uses an algorithm to extract the network address from the IP address, the destination address of a packet or IP address. तर आपण त्याला काय यूज करतो इथे, नेटवर्क मास्क. आपण ते कसं करणार ते पाहू आता आपण. सो नेटवर्क मास्क और डिफॉल्ट मास्क, आपण याला डिफॉल्ट मास्क सुद्धा म्हणतो. जसं आपण क्लास सी साठी आपण डिफॉल्ट मास्क तिथे टाकतो 255.255.250.0, शेवटचा 0 कशासाठी, होस्ट आयडी आहे म्हणून, आणि पहिले 3 काय आहेत, नेट आयडी आहेत, तर त्याचा नेटवर्क मास्क काय झाला, पहिले 3 आयडी 255 सगळे 1 आणि इकडले सगळे 0. क्लास ए मध्ये तसंच होईल, 255 पहिला असेल आणि बाकीचे सगळे काय असतील 0 असतील. क्लास बी मध्ये 255.255 बाकीचे 2 0. ठीक आहे, तर नेटवर्क मास्क व डिफॉल्ट मास्क इन क्लास फुल ऍड्रेसिंग, आपण क्लास फुलच IP ऍड्रेसिंग पाहता इथे. त्याची किती असते ते नंबर, 32 बीट नंबर विथ लेफ्ट मोस्ट बिट्स ऑल सेट टू 1 अँड उरलेले जे काही असतील उरलेले राईट मोस्ट बीट ते सगळे 0. क्लास ए मध्ये पहिला बाईट सगळे 1 असतील आणि उरलेले 3 बाईट हे 0 असतील. सो दॅट इज कॉल्ड ॲज नेटवर्क मास्क. Since n is different for each in classful addressing, we have 3 different default masks in classful addressing like this. तर हे
नेटवर्क मास्क साठी पहिला 8 बिट काय आहे, सगळे 1 आहेत आणि बाकीचे सगळे 0 आहेत. जर का याला आपण डॉटेड डेसिमल मध्ये जर केलं कन्वर्ट, तर हे काय होईल 255.0.0.0 हा मास्क, डिफॉल्ट मास्क हा क्लास ए चा असेल. हा क्लास बी चा डिफॉल्ट मास्क राहणार आहे 50% आणि क्लास सी चा हा डिफॉल्ट मास्क आहे. तर हा कसा काढणार आपण, डिफॉल्ट मास्क कसा काढणार, कसा एक्सट्रॅक्ट करणार, द नेटवर्क ऍड्रेस फ्रॉम द डेस्टिनेशन ऍड्रेस ऑफ अ पॅकेट, इट युजेस AND ऑपरेशन. When the destination address is AND with the default mask, the result is the network address. समजा हा डेस्टिनेशन ऍड्रेस आहे आणि हा त्याचा डिफॉल्ट मास्क आहे, तर नेटवर्क ऍड्रेस कसं आपण काढणार, तर या दोघांचं AND ऑपरेशन करणार. एकदम सिंपल आहे. 1 and 0 काय होईल 0, 1 and 1 काय होईल 1. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने एक्झाम्पल आहे इथे की राउटर रिसिव्ह अ पॅकेट विथ द डेस्टिनेशन ऍड्रेस दिस वन. आपल्या राउटरनी काय केला की हा डेस्टिनेशन ऍड्रेस रिसिव्ह केला 201.24.67.32. हाऊ द राउटर फाइंड्स द नेटवर्क ऍड्रेस ऑफ द पॅकेट लाईक दिस वन. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, डेस्टिनेशन ऍड्रेस हा दिलेला आहे, डेस्टिनेशन ऍड्रेस हा टाकलेला आहे आपण, म्हणजे आपल्याला मिळालेला आहे राउटरला 201.24.67.32. त्याचा डिफॉल्ट मास्क किती आहे, कारण की हा कोणत्या क्लासला बिलॉंग करतो, हा बी क्लासला बिलॉंग करतो. बी क्लासला बिलॉंग जर करत असेल तर पहिले 2 बाईट हे 255 असतातच, माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, आणि शेवटचे 2 हे 0 असतात. मग काय केलं आपण, या दोघांचं AND ऑपरेशन केलं. आता AND ऑपरेशन करताना काय करावं लागेल तुम्हाला, याला पहिले कन्व्हर्ट करावं लागेल बायनरी मध्ये, याला सुद्धा बायनरी मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल, आणि बायनरी मध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर जो काही रिझल्ट असेल त्याला डॉटेड डेसिमल मध्ये कन्व्हर्ट करून मग त्याचा आन्सर हे येऊन जाईल. किंवा एकदम सिंपल वेनी जर आपण पाहिलं याला की इथे 255 आहे आणि इथे 201 आहे, तर 201 and 255 याचं आन्सर हे 201 जसं तसं राहील. पण जर का इथे 0 आहे आणि इथे 67 आहे, तर त्याचा AND जर केला आपण इथे 0 असेल. पण असं होऊ शकते की 255 च्या व्यतिरिक्त काही असेल, 192 असेल, इथे 192 असेल, मग काय करणार आपण, मग त्यावेळेस आपल्याला बायनरी मध्ये कन्व्हर्ट करणं आवश्यक आहे. मी तुम्हाला हे शॉर्टकट सांगितलं आता कोणतं शॉर्टकट सांगितलं, जर 255 असेल तर वरचा तुम्ही ऍज इट इज इथे टाकून द्या. इथे जर 255 आहे इथे, तर हा वरचा आपण टाकून द्या. ठीक आहे. आणि इथे जर का ह्या डिफॉल्ट मास्क मध्ये जर का 0 असेल तर तो इथे ऍज इट इज टाकून द्या. करेक्ट. मग इथे तुम्हाला बायनरी मध्ये कन्व्हर्ट करण्याची गरज नाहीये. पण इथे जर का समजा याच्या जागी काही वेगळा असता, तर तो 255 पण नाही आणि तो 0 पण नाही, काहीतरी वेगळा 192 असेल, मग तर त्यावेळेस मात्र 67 ला सुद्धा आपल्याला करावं लागेल कन्व्हर्ट बायनरी मध्ये, आणि याला सुद्धा कन्व्हर्ट करावं लागेल बायनरी मध्ये. दोघांचं AND ऑपरेशन करायचं आणि जे काही रिझल्ट येईल ते इथे पुट करायचं. सो दॅट विल बी द नेटवर्क ऍड्रेस.